11 ते 2 3 तास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली। मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं, नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्ह मी बोलणार नाही, पण मला शारीरिक त्रास जो झाला, मला आणखी अडचणी झाल्या, माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझ्या लोकांचं नुकसान झालं। 5 वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला, विमानतळ रखडलं, राष्ट्रीय बाजार रखडला। हे जर मी आमदार असतो तर आता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं, कारण लार्सन टुब्रोला मी 3 वर्षाचा पिरियड एक्झिक्युशनसाठी दिला होता, लेंग पाईपलाईन पूर्ण करायला, आणि 2 वर्ष ते चालवून दाखवण्यासाठी होतं। 5ही वर्ष संपत आले आहेत। जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं। नाही झालं काय हरकत नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही, पण आता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या, शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय आहेत, स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निव्वळ डेडिकेशन, समर्पित आयुष्य, मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी, लोकांसाठी समर्पित आहे, कसलेही हँकीपेंकी नाही। आणि म्हणून मग याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं जर गोष्ट घडली, हा पुरंदरचा तह जसा इतिहासात आहे तसा हा जर तह झाला तर त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर अचीव झाल्या तर त्याचा आनंद आहे। शेवटी राजकारण आम्ही कशासाठी, लोकांच्याच हितासाठी करत असतो। आणि म्हणून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरचं गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलेलं आहे। 1307 कोटीची लार्सन टुब्रोला पाईपलाईनची ऑर्डर दिलेली आहे। आज 4 वर्ष डिले झाल्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे। त्याचप्रमाणे वाझेघर, वांगणी आणि शिवगंगा खोरं या 3 उपसा सिंचन योजना भोरच्या माझ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे। मी मंत्री असताना त्या मंजूर केल्या होत्या, पण पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा त्या मंजूर झाल्या होत्या। पुढे त्याचा फॉलोअप झाला नाही, शेतकऱ्यांची आंदोलनं झाली आणि ते काम ठप्प आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये या योजनांचं संपूर्ण पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीच्या पाईपलाईनच्या वाढीव खर्चासह 3 या उपसा सिंचन योजना या प्रकल्पाने टाकून 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देऊन त्वरित पाईपलाईनचं काम, एकदा त्यांच्या मंजुऱ्या झाल्या, काम सुरू झालं पंपिंगचं स्टेशनचं वगैरे की काही अडचणी नाहीत। त्यामुळे निश्चितपणे ह्या पाईपलाईनचं काम सुरू होईल। याच्यात आणखी एक चूक नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळात झाली होती। मूळ जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन पुरंदरमध्ये वाल्याच्या 12 वाड्यामधून राखेपर्यंत जात होती। ती पाईपलाईन पाणी कुठेही एका समपातळीत येते म्हणून त्यांनी खर्च कमी करण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणाच्या फायद्यासाठी म्हणा ती खालून घेऊन गेले होते जेऊर आणि माणकेमधून। त्याच्यामुळे लोकांना हा डाऊट होता की जेव्हा कधी अडचणी असतील, पाऊस नसेल, ह्या जर लाईन वरून जर मोठ्या असतील तर मोठ्या वॉल खोलल्याबरोबर खाली सगळी शेततळी वगैरे जी काय आहेत, ओढे नाले भरले जातील, त्यामुळे त्याला देखील मंजुरी द्यावी। आणि म्हणून त्याच्या सकट मला वाटतं 102 कोटी साधारणतः पाईपलाईन वरून घेतल्यामुळे वाढत आहेत। असे एकूण 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर हे काम सुरू व्हावं। हे प्रश्न मिटले। 3 शिवगंगा खोरा आणि वाझेघर वांगणीचं तर ताबडतोब काम सुरू होत आहे। 2 वर्षाच्या आत 2-2 किलोमीटरवर संपूर्ण यंत्रसामुग्री टाकून 2 वर्षाच्या आत पाणी कुठच्याही परिस्थितीत पुरंदरला आलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी केली। त्यांना तिघांनी मंजुरी दिलेली आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भामध्ये कुठचंही भूसंपादन नाही, कंपल्सरी भूसंपादन नाही, स्वेच्छा खरेदीने शेतकऱ्यांना जो रेट द्यायचा आहे, जसा आता आमचा पालखी मार्ग गेला, अगदी भर पिकातून गेला, पण लोकांना चांगले पैसे मिळाले, एकाने अडचण केली नाही, कोर्टात गेला नाही, सर्व लोकांनी पालखी मार्गाला जागा स्वेच्छेने सर्व शेतकऱ्यांनी दिली। तशा प्रकारे स्वेच्छा खरेदीने जर लोकांना जमीन द्यायची असेल तर स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा, पैशांची तरतूद करा, कारण एकदा स्वेच्छा खरेदीला 100 लोक आले आणि जर पैसे द्यायला नसतील तर अडचण मिळेल। तुम्ही निदान 1000-2000 कोटीची व्यवस्था करून स्वेच्छा खरेदी जाहीर करा, ज्यांना द्यायचं असेल। जर नाही शेतकऱ्यांनी दिली मग काही प्रश्न नाही। तर विजय शिवतारे यांनी आता बारामतीमधून माघार घेतलेली आहे। सध्या छगन